मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत आहे। आणि त्यानंतर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अपलोड आहेत, जाऊन नक्की बघा। आपल्या चॅनलवरती तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आतापर्यंतचे जेवढे पण आपले जे नेहमीचे स्टुडंट आहेत त्यांनी जे छान छान ब्लाउज ट्राय करतात तर आणि त्यांना छान बसतात, त्यांचे व्हॉट्सअपला फोटोज वगैरे येतात, मेसेज येतात। तर असे अजून तुम्हाला नवीन काय काय शिकायचं आहे ते पण नक्की कमेंट करत चला, आपण त्या टॉपिकवरती शिकणार आहोत। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे। 32 साईजचा 32 मापाचा प्रिन्सेस कट ब्लाउज असेल। त्यानंतर ब्लाउज असेल स्लीवलेस असेल। भरपूर जणांचे प्रश्न आहेत की ताई स्लीवलेस बाहीचं म्हणजेच बिना बाहींचं आम्हाला ब्लाउजचं कटिंग दाखवा। तर त्याच्यामध्ये बिना बाहीचं जेव्हा तुम्ही स्लीवलेस ब्लाउज शिवतात तेव्हा तुम्हाला साईजनुसार मोठ्या साईजमध्ये कसे तुम्हाला आर्महोल ड्रॉ करायचा आहे, छोट्या साईजमध्ये काय करायचं आहे, प्रत्येक ब्लाउजची वेगळी वेगळी ड्राफ्टिंग आणि कटिंग आहे। तर सेम ह्याच पद्धतीच्या ब्लाउजमध्ये पण मी तुम्हाला सगळे पॉइंट्स क्लिअर करणार आहे। तर आपला ब्लाउज असणार आहे स्लीवलेस। बॅक पार्ट हा आपला बॅक पार्ट असेल। तुम्हाला बॅक पार्टमध्ये तुम्ही हव्या त्या डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकतात। मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असते, हवी ती डिझाईन तुम्ही क्रिएट करा। तुम्हाला जसा ब्लाउज आवडतो तसा तुम्ही क्रिएट केला पाहिजे। बघा, इथून आपला हा ब्लाउजला असा स्क्वेअर नेक असेल, इथून हा असा खाली राऊंडमध्ये घ्यायचा असा, म्हणजे इथं तुमचं पूर्ण असं हा प्लेन असेल। आणि इथं तुम्हाला बेल्ट, समजा स्क्वेअर नेक घ्यायचा आहे पण तुम्हाला खाली इथं बेल्ट वगैरे नको। समजा तुमच्याकडे असा एखादा फॅन्सी ब्लाउज आला की त्याच्यात तुम्हाला बेल्ट वगैरे हवा नको आहे, तर त्याच्यात तुम्ही नवीन नवीन पॅटर्न कसे क्रिएट करू शकतात हे आपण आज बघणार आहोत। तर त्याआधी मैत्रिणींनो, ज्यांना कोणाला ब्लाउज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न हवे असतील तर त्यांना स्क्रीनवरती नंबर दिसेल, त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा आणि तुम्हाला ब्लाउज पेपर पॅटर्न वापरून ब्लाउज कसा शिवायचा, अस्तरवरती पॅटर्न कसे ठेवायचे, तुमच्या पद्धतीने तुम्हाला थोडंफार प्लस मायनस काही चेंजेस कसे करायचे, हे सर्व तुम्हाला पॅटर्न कसा वापरायचं नाही याचे डिटेलमध्ये व्हिडिओ मिळतात। तर ज्यांना कोणाला ब्लाउज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। भरपूर जणांनी आपले जे काही पॅटर्न वापरून ब्लाउज शिवलेले आहेत त्यांचे रिव्ह्यू पण मी तुमच्यासोबत शेअर करेल। ज्यांनी कोणताही क्लास नाही केलेला आहे तरी पण ते अगदी परफेक्ट कस्टमरचे ब्लाउज शिवताय, तर सगळे रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करेल। स्क्रीनवर नंबर दिसेल त्या नंबरवरती मेसेज करा। चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यासाठी पण नंबरवरती मेसेज करायचा आहे। त्यानंतर आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून याचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल। तर तुम्हाला चला आता आपण पुढे जाऊयात आणि आपले जे काही कंटिन्यू करूयात, आपला जो काही पॉईंट आहे तो कंटिन्यू करू। तर बघा, तुम्हाला स्क्वेअर नेक घ्यायचा आहे पण इथं तुम्हाला प्लेनच हवा आणि खाली तुम्हाला ब्रॉड बेल्ट पण नको हवा, तर मग इथं आपण काय करू शकतो, इथून तुम्ही दोरी लावून घ्यायची आहे। बघा, इथून जर का आपण अशी दोरी लावली, इथून जर का आपण अशी पूर्ण दोरी लावून घेतली खाली, तर किती छान असं त्या दोरीचा लुक पण येईल। हे बघा, इथून या दोरीचा असा लुक येईल आणि इथून आपण ही दोरी बांधू शकतो। तर अशा पद्धतीने जर का तुम्हाला ब्लाउजमध्ये लुक हवा असेल काहीतरी नवीन तर तुम्ही ट्राय करू शकतात। आणि तुम्हाला अशा पद्धतीचा ब्लाउज शिवायचा असेल, तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुमचा शोल्डर वगैरे उतरायला नको किंवा तुमच्या कस्टमरकडून तुम्हाला रिस्पॉन्स पण छान मिळाला पाहिजे, तुमचं कस्टमर तुमच्याकडून सॅटिस्फाय झालं पाहिजे। तर तुम्हाला आता मी तुम्हाला तेच सांगणार आहे। तर आता हा आपला झाला बॅक पार्ट। फ्रंट पार्ट कसा असेल आपला, तुम्हाला फ्रंटमध्ये हुक घ्यायचे असतील तर घेऊ शकतात किंवा नाही घ्यायचं, कारण तुमची ऑलरेडी बॅकमध्ये दोरी आहे तर तुम्ही ही दोरी सैल करून ब्लाउज आरामात घालू शकतात। समजलं? जर का तुम्हाला फ्रंटमध्ये हुक घ्यायचे नसतील
हा असेल आपला फ्रंट ब्लाऊज. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये डायग्राम का दाखवते, जेणेकरून ब्लाऊजचा लुक तुमच्यासमोर तुम्ही डोळ्यासमोर आणून बघितलं पाहिजे की आपला ब्लाऊजचा लुक कसा येणार आहे. तर तुम्ही इथं वेगळे वेगळे कपडा वापरून सुद्धा, फॅब्रिक वापरून सुद्धा डिझाईन क्रिएट करू शकतात. हे तुमच्यावरती आहे. जर का तुम्हाला इथं फ्रंटमध्ये हुक लावायचे नसतील तर तुम्ही इथून असा ब्रॉड मस्त छान स्वीट हार्ट नेक घेऊ शकतात बघा इथून, किंवा तुम्हाला हवा तर तुम्ही असा पण घेऊ शकतात. पंचकोनी गळा आपण ज्याला म्हणतो आपल्या सोप्या भाषेत, असं तुम्हाला हवा तो घ्या तुम्ही. त्यानंतर इथून आपला प्रिन्सेस कट येईल आणि वन टक्स कसं शिवायचा हे पण आपण क्लिअर करणार आहोत. वन टक्स ब्लाऊजमध्ये काय बदल होतील, प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये काय होतील. आणि समजा तुम्हाला हे असे नेक घ्यायचे आहेत, फ्रंट हुक लावायचे आहे तर तुम्ही घेऊ शकतात, पण तुम्हाला तेवढी नेकला फिनिशिंग देता यायला पाहिजे. तुम्हाला जर का ह्या नेकला छान फिनिशिंग पण देता येईल, तुमचा नेक हुकाय पट्टी लावल्यानंतर त्याचा शेप बदलणार नाही, असाच येईल. जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की माझी फिनिशिंग प्रॉपर आहे तर तुम्ही अशा पद्धतीने फ्रंटमध्ये हुक पण लावू शकता, किंवा तुम्हाला प्रॉपर नेकचा शेप हवा असेल तर तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा करू शकतात. तर चला आता आपण पुढे जाऊयात. आपला 32 साईजचा ब्लाऊज असणार आहे. फ्रंट आपला प्रिन्सेस कटच असेल, पण नवीन काहीतरी तुम्हाला क्रिएट करायचं असेल. समजा तुम्हाला जर इथं हा बेल्ट घ्यायचा आहे, तर हा बेल्ट पण तुम्ही घेऊ शकतात, म्हणजे 3 पीस प्रिन्सेस कट याला आपण म्हणतो. त्यानंतर तुम्ही इथून बघा, इथून तुम्ही काहीतरी असं ठराविक अंतर घ्यायचं, तुम्हाला पटलं तेवढं इथून. तर इथं एवढ्या जागेत तुम्ही वेगळा कपडा वापरू शकतात, तोच कपडा तुम्ही इथं वापरा, वरती वेगळा कपडा वापरा. असं तुम्ही नवीन काहीतरी लुक क्रिएट करू शकतात तुमच्या ब्लाऊजमध्ये. समजलं? तुम्हाला जर का नवीन लुक पाहिजे असेल, तुम्हाला फॅन्सी पाहिजे असेल तर तुम्ही असं नवीन नवीन कपड्यामध्ये, म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये, समजा तुम्ही जर का इथं पिंक वापरला तर तुम्ही इथं ग्रीन वगैरे, तुम्हाला हवा तो शेप, रेड, ब्ल्यू, हवा ते कॉम्बिनेशन तुम्ही करू शकतात. समजलं? तुम्ही वरती जो वापरला तोच फ्रंटमध्ये वरती वापरा, आणि जो तुम्ही बॅकमध्ये खाली कपडा वापरला दुसऱ्या कलरचा तोच तुम्ही इथं खालच्या बेल्टमध्ये वापरा, म्हणजे तुमचा ब्लाऊजचा लुक अतिशय सुंदर येईल. तुम्हाला कोणत्याही, जर का तुम्ही कोणत्याही कस्टमरचा ब्लाऊज शिवला तर तुम्हाला त्याच्यामध्ये चार्जेस पण तुम्हाला छान घेता येतील. चार्जेस तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकता तुमच्या एरियामध्ये. आता भरपूर जण मला असे पण मेसेज करतात की ताई आम्ही चार्जेस किती घेतले पाहिजे ब्लाऊजचे. तर बघा, आता तुम्ही कशा एरियामध्ये राहता, तुमच्या एरियामध्ये शिलाई काय आहे ब्लाऊजची, किती पैसे घेतात, चार्जेस किती घेतात, हे तुम्हाला पहिले तपास करून घ्यायचा आहे. समजा तुम्ही जर का खूप छान शिवत असाल आणि तुमची ऑलरेडी सुरुवात झालेली आहे तर तुम्ही ते चार्जेस तुम्ही घेऊ शकतात जे तुमच्या एरियामध्ये चालू आहेत. पण तुम्ही जर का नवीन असतील आणि तुम्हाला सुरुवात करायची आहे, तुमची फिनिशिंग छान आहे, तुमची फिटिंग छान आहे, पण तुमच्याकडे कस्टमर येत नाही, अशा वेळेला जर का तेव्हा तुम्हाला ओळख करून घ्यायची असेल, कस्टमर वाढवून घ्यायचे असतील, तर तेव्हा तुम्ही तुमच्या गल्लीमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये जे काही तुमची चार्जेस घेतात ब्लाऊजचे, त्याच्यामधून तुम्हाला 30-40 रुपये किंवा 50 रुपये पहिले कमी घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून कोणालाही वाटतं नाही फिनिशिंग पण छान आहे, फिटिंग पण छान आहे, तरी पण ते चार्जेस कमी घेतात. मग ते कस्टमर तुमच्याकडे यायला लागतात. वाटलं तर तुम्ही थोड्या दिवसामध्ये 5-6 महिन्यात, 7 महिन्यात 10-10, 20-20 रुपये करून वाढवू शकतात. चालतं तसं, पण मी पण स्वतः तसं केलेलं आहे. आणि जेव्हा आपण स्टार्टिंगला काहीतरी नवीन सुरुवात करतो तेव्हा आपल्याला थोडंफार प्लस मायनस गृहीत धरूनच करायचं असतं. समजलं? तर तुम्ही शिलाई किती घ्यायची आहे तुमच्या एरियावरती डिपेंड आहे, तुमच्या कामावरती डिपेंड आहे. तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग किती आहे ते कस्टमरला किती आवडतं त्याच्यावरून तुम्ही चार्जेस ठरवू शकतात. समजलं? आता आपण कटिंगला सुरुवात करून घेऊया. बघा, छाती 32 आहे, शोल्डर 14.5 आहे, 14.5. तर शोल्डर जेवढं पण तुमचं असेल, आपण नेहमी काय करतो त्याला डिवाइड 2 करतो, बरोबर. किती मिळालं? 7.25 इंच. तुमचं इथं जेवढं पण शोल्डर असेल त्याचं निम्म इथं टाकून घ्यायचं, 7.25. जिथं शोल्डर मार्क केलं तिथून 1 इंच डाऊन जायचं असतं. इथून 1 इंच डाऊन गेलो
बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं. 2.5 इंच आणि हे 1 इंच क्रॉस जोडून घ्यायचं. मुंडा फॉर्म्युला वापरायचा. छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच मुंड्यासाठी. तर छाती किती आहे 32. 32ला डिवाइड 6 केलं तर बरोबर किती मिळेल 5.33 मिळालं. त्यानंतर प्लस त्याच्यामध्ये 0.5 म्हणजे अर्धा इंच ॲड केलं 5.83 मिळालं. म्हणजे 5.6 इंच किंवा त्यावरती एक लाईन इतकं मी मुंडा घेऊ शकते. तर 5.6 आणि त्यावरती एक लाईन म्हणजे 6 इंचला एक लाईन कमी, एक लाईन कमी इतकं मी इथं मार्किंग केलं. जिथं मुंडा मार्क केला तिथं आपण सरळ लाईन मार्किंग करायची. ती असेल छातीची लाईन. बॅक पार्ट आपण ड्रॉ करतोय आणि आपल्या बॅकमध्ये पॅटर्न कसा आहे असा बिलकुल त्याला ओपन आहे आणि त्याच्यात आपण खाली या पॅटर्न क्रिएट करणार आहोत. तर अशा वेळेला तुमचा ब्लाऊज इथून आपल्याला कमी करायचा असतो. तर काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला क्लिअर करते. जी पण तुमची छाती आहे त्या छातीमधून अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे. छाती किती आहे माझी 32. 32 मायनस 0.5 किती मिळेल 31.5. तुमची टोटल छातीमधून अर्धा इंच मायनस करा. त्यानंतर त्याला डिवाइड 4 करा. किती मिळेल 7.87 म्हणजेच 7.5 इंच मी इथं घेते. तर हे आपण असं का केलं कारण आपलं बॅकनेक हा पूर्ण ओपन आहे आणि तो तुम्हाला तुमचा गळा असा पसरट होईल तर तुम्हाला छातीमध्ये तो असा लूज वाटेल इथं. तर गळा आपला इथं उचकतो. त्यानंतर तुमचं शोल्डर पसरट वाटतं तुम्हाला. तर हे असं होऊ नये म्हणून आपल्याला हे इथं छातीमधून कमी करायचं आहे. ब्लाऊज इथून कमी केलं तर आपल्याला प्रॉपर बसेल. गळा लूज पडणार नाही. इथं कोणत्याही पद्धतीच्या क्रीज पडणार नाही. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. समजलं काय करायचं आहे ते. ब्लाऊजची उंची टाकायची. उंची आहे 14 इंच. त्यामध्ये 1 इंच प्लस केलं किती मिळेल 15 इंच. 15 इंचावरती एक मार्किंग केलं. तिथून आता सरळ लाईन मार्क करून घ्यायची. तिथे छातीचं मार्किंग करायचं, कमरेचं मार्किंग करायचं. कमर आहे 27 इंच. 27ला डिवाइड 4 करा. किती मिळेल 6.75 म्हणजे 6.25 इंच. आता इथं तुमचं जे पण कमर असेल ना तुम्हाला त्याचं डिवाइड 4 करायचं आहे. चौथा भाग काढायचा आहे. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. आता इथं कोणत्याही पद्धतीचा टक्स घ्यायचा नाही म्हणून टक्सचं मी ॲड केलं नाही. समजलं. 1.5 इंच मार्जिन जोडून घ्यायचं. आता तुम्ही इथं शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे ते बघून घ्यायचं. तर शोल्डर पट्टी आपल्याला आता इथं मुंडा मार्क करायचा. मुंडा मार्क करून घेण्याआधी शोल्डर मायनस करून घ्यायचं असतं. आणि शोल्डर मायनस कसं करायचं असतं जवळपास जे रेग्युलर व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल. पण जे कोणी नवीन असतील त्यांनी या आधीचे व्हिडिओ जाऊन बघायचे आहेत. बघा शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतात. बॅकपार्ट आपण ड्रॉ करतोय. आपली रेडी शोल्डर पट्टी आहे 2 इंचाची आपली रेडी शोल्डर पट्टी आहे. त्यानंतर आपला हा नेक डीप किती आहे हे तुम्ही बघायचं. म्हणजे नेक डीप तुम्हाला कसा काढायचा बघा. नेक डीप केव्हा पण कसा काढायचा ते मी तुम्हाला क्लिअर करते. ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे 14. 14 मधून तुम्ही हा खालचा बेल्ट किती ठेवलेला आहे. समजा मी एक खालचा बेल्ट 4 इंच ठेवला. 14 मधून -4 केलं तर किती मिळेल बरोबर 10 इंच. तर माझा नेक डीप किती झाला 10 इंच. बघा तर माझा हा नेक असेल 10 इंच डीप. आणि नेकचा शेप कुठला आहे माझा स्क्वेअर नेक चौकोनी. म्हणजेच रेडी शोल्डर 2 इंच. नेक डीप किती मिळाला आपल्याला 10 इंच. नेक शेप कोणता आहे
स्क्वेअर म्हणजेच चौकोन. बघा चौकोन आपला नेक आहे. तर आता आपल्याला इथं शोल्डर मायनस चार्ट बघायचा. तर शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी आपल्याला लागणारे जे काही 3 मेजरमेंट आहे ते 3 मेजरमेंट आपल्याला मिळून गेले. तर अशाच पद्धतीने 3 मेजरमेंट कसे मिळवायचे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर 3 मेजरमेंट आपले मिळवून झाले. आता आपण शोल्डर मायनस चार्ट बघायचा. शोल्डर मायनस चार्ट कोणता बघायचा? जी तुमची रेडी शोल्डर पट्टी आहे त्यानुसार चार्ट असतात. आता बघा हा चार्ट आहे. इथं वरती रेडी शोल्डर पट्टीची हेडिंग दिलेली आहे. रेडी शोल्डर 2, 2.25, 2, 2.5, 2.25. तर असे हे वेगळ्या वेगळ्या शोल्डर पट्टीनुसार चार्ट तयार आहेत. हा एक चार्ट आहे. असे तुम्हाला समजा तुमची रेडी शोल्डर 1 असेल, 1.5 असेल किंवा अर्धा इंच तुम्ही रेडी शोल्डर पट्टी ठेवली असेल तर अशा पद्धतीचे चार्ट आहेत. ज्यांना कोणाला चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर बघा माझं 2 इंच शोल्डर आहे. तर मी हा चार्ट बघितला. माझं इथं 2.25, 2.5, 2.25 राहिलं असतं तरी पण मी हा चार्ट बघितला असता. म्हणजे वरच्या हेडिंगमध्ये माझं जेवढं शोल्डर दिसतं इथं तेवढं शोल्डर जर का मी घेतलं असेल तर मी हा चार्ट बघू शकते. समजा आपलं शोल्डर असेल 3 इंच तर 3 इंच इथं आहे का? नाही. तर आपलं इथं किती आहे? 2.25. जेव्हा आपण रेडी शोल्डर पट्टी 2 तर 2.25 इतकी असेल तेव्हा आपण हा चार्ट बघायचा. पण रेडी शोल्डर पट्टी 1 इंच, अर्धा इंच, 1.5 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच, अगदी 1.25 इंच असेल तेव्हा त्याचा चार्ट वेगळा आहे. रेडी शोल्डर पट्टी 3 इंच, 3.25, 3.5, 4 इंच असेल तेव्हा त्याची तेव्हा त्याचा चार्ट हा तुम्हाला वेगळा मिळेल. असे वेगळे वेगळे चार्ट्स आणि नोट्स प्रोव्हाइड करून घ्यायचे असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. नंबर स्क्रीनवरती दिसेल. तर आता नेक कुठला आहे? स्क्वेअर. स्क्वेअर नेक म्हणजे चौकोन. नेक डीप किती आहे? 10 इंच. 9 ते 11च्या मध्ये 10 इंच येतो. रेडी शोल्डर पट्टी 2 आहे म्हणून आपण चार्ट तर तो घेतलेलाच आहे. चार्ट समोर घेतला म्हणजे आपल्याला आपलं हे मेजरमेंट मिळालं. तर हे आपल्याला बघायचं काम नाही. आता आपल्याला फक्त हे 2 शोधायचे असतात. तर ते 2 म्हणजे नेकचा शेप आणि नेक डीप. इथं आपण बोट ठेवला तरी हे बोट आपण आता एका ठिकाणी मॅच करायचे. दोन्ही बोट कुठं आली? इथं आले. तर आपलं टोटल शोल्डर मधून किती मायनस होईल? 3 इंच. तर मिळालेले शोल्डर म्हणजे काय समजलं तुम्हाला? मिळालेले शोल्डर म्हणजे 3 मेजरमेंट बघून जो आपण चार्ट बघतो, चार्ट बघितल्यानंतर आपला नेकचा शेप, नेक डीप बघून जिथं आपले दोन्ही बोटं मिळतात, मर्ज होतात, एकत्र येतात तेव्हा आपल्याला टोटल शोल्डरमधून हे मिळालेलं शोल्डर असतं हे मायनस करायचं असतं. तर फॉर्म्युला वापरायचा. टोटल शोल्डर मायनस टोटल शोल्डर 14.5 मायनस मिळालेले शोल्डर म्हणजे 3 इंच इज इक्वल टू 14.5 मायनस 3 किती मिळेल मग? 11.5. नंतर मग त्याला डिवाइड 2 करायचं. किती मिळालं? 5.6 इंच. तर इथून आता मी 5.6 इंचावरती एक मार्किंग करते. तेवढंच 5.6 इंच छातीवरती मार्किंग करायचं. तर तुम्हाला समजलं असेल की आपल्याला शोल्डर मायनस चार्ट कसा बघायचा आहे. शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला लागणारे 3 मेजरमेंट कोणते आहेत, त्याच्यापैकी आपल्याला कसं बघायचं असतं, बोटं कसे आपले एकत्र आले पाहिजे हे जर का तुम्हाला एकदाच समजलं तर ते वाटतं तेवढं कठीण नाही. एका ताईचं म्हणणं होतं की मला खूप कठीण वाटतं. पण जेव्हा तुम्ही स्वतः ट्राय करता तुम्ही तुमची मनस्थिती तयार ठेवायची की नाही मला हे जमेलच आणि मी करेल. आणि जेव्हा तुम्ही 1-2 वेळा स्वतः ट्राय करणार ना तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी सांगायची परत परत गरज पडत नाही. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात. मुंड्याला आकार देण्यासाठी याचा सेंटर घ्यायचा. इथून क्रॉस मार्क करायचा आहे 1 इंचावरती. आर्महोल कर्व घ्यायचा आणि मुंड्याला आकार द्यायचा. तुमच्याकडे नसेल काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही हातानेही आकार देऊ शकतात. पण हा असेल तुमच्याकडे कर्व तर तुम्ही असं परफेक्टली आकार देऊ शकता. इथून थोडंसं 1/2 इंच आपल्याला इतकं खाली जायचं आहे. पण ते पण नंतर कळेल की का आपण गेलो. रेडी शोल्डर पट्टी आहे 2 इंचाची. 1 इंच त्यात प्लस केलं किती मिळेल? 3 इंच. इथं 3 इंचावरती एक मार्किंग केलं. तुमची जी पण रेडी शोल्डर पट्टी असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे.
समजलं? आता आपलं हे एवढं मार्किंग झालेलं आहे. आता हे साईडला ठेवूयात, नंतर साईड पार्ट वगैरे चेक करून गळ्याचं ड्राफ्टिंग कसं असेल ते मी तुम्हाला सांगेल. आता फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करायला सुरुवात करून घेऊया. त्यासाठी सुद्धा मी एक प्लेन पेपर घेतला. जे पण शोल्डर आपण बॅकमध्ये टाकलं तेवढंच फ्रंटमध्ये टाकायचं, 7.25 इंच, म्हणजे टोटल शोल्डरच्या निम्म. जिथं शोल्डर मार्क केलं तिथून 1 इंच डाऊन गेलो. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं. दोन्ही मार्किंग लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्क केली. मुंडा मार्किंग करायचा. बॅकमध्ये जेवढा घेतला तेवढा 6 इंचला 1 लाईन इतकं कमी. जिथं मुंडा मार्क केला तिथं सरळ लाईन मार्किंग करायची, ती असेल आपली छातीची लाईन. छातीचं मार्किंग करायचं. फ्रंट पार्ट आहे 1.5 इंच लूजिंग प्लस करायचं. छाती आहे 32 इंच. 32 मध्ये प्लस 1.5 म्हणजे 1.5 इंच केलं, 33.5 मिळालं. नंतर त्याला डिवाइड 4 केलं, 8.37 म्हणजे 8.25 इंचावरती इथं मी एक मार्किंग केलं. तर बघा, त्यापुढे 1.5 इंच. आता क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा, इथं टेप ठेवायचा 5 इंच. ते इथून टेप ठेवला पाहिजे सगळ्यांनी, सेंटर पासूनच टेप ठेवायचा. 6.5 इंच गळाचं मार्किंग. शोल्डर टू अपेक्स पॉइंट आहे 9.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं, 10 इंचावरती मार्किंग करायचं. उंची आहे 14, तर त्यामध्ये 1 इंच प्लस केलं, 15 इंचावरती मार्किंग करायचं. मी थोडं 0.25 इतकं त्यामध्ये प्लस करते म्हणून मी लाईन खाली ड्रॉ करत आहे. ती गळ्याची लाईन. हे आपलं शोल्डर टू अपेक्सची लाईन. समजलं? हे 3 मेजरमेंट आपले टाकून घ्यायचे. 3 मेजरमेंट टाकून झाले. शोल्डर मायनस करायचं. शोल्डर मायनस करण्यासाठी आपली फ्रंट आणि बॅकची शोल्डर पट्टी सेम असते, त्याच्यात कुठलाही बदल होत नाही. 2 इंच आहे म्हणून हा चार्ट घेतला. नेक आहे आपला स्वीट हार्ट नेक. स्वीट हार्ट नेकवरती बोट ठेवला. नेक डीप 6.5 आहे, तो 7.7च्या मध्ये येतो. स्वीट हार्ट नेक आणि डीप नेक हे असे आपण बोट मॅच करायचे. किती मिळेल? 1.5 इंच. तर हे कुठून मायनस करायचं? टोटल शोल्डरमधून मायनस करायचं. 14.5 मायनस 1.5 इंच इज इक्वल टू 13. नंतर त्याला डिवाइड 2 केलं, किती मिळेल? 6.5. इथून आता 6.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. सेम छातीच्या लाईनवरती पण तेवढंच मार्किंग करायचं. ही लाईन सरळ जोडून घ्यायची. याचा सेंटर घ्यायचा. इथून 1.5 इंच क्रॉस मार्किंग करायचं. इथं थोडं 0.25 इतकं या सेंटर पासून आतमध्ये एक लाईन मार्क करायची आहे. कर्व घ्यायचा आणि मुंड्याला आकार द्यायचा. बघा, अगदी परफेक्ट येतो. आपल्याला जास्त मेहनतीची गरज पडत नाही. डीप नेक आहे म्हणून शोल्डर सरळ करायचं. इतर रेडी शोल्डर पट्टी जेवढी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग करायचं. बघा, आता इकडे जेवढा गॅप मिळाला तुम्हाला 3.5 इंचला एक लाईन कमी, तेवढंच इथं एक मार्किंग केलं. बॉक्स तयार करायचा. गळ्याला आकार द्यायचा. तर गळ्याला आकार देण्यासाठी पहिले त्याचा सेंटर घ्यायचा. बघा, 6 मिळालं, तर 3 इंचावरती एक मार्किंग. परत याचा एक वेळा सेंटर घ्यायचा. आता इथून गळ्याला आकार द्यायचा. बघा असं. तर हा आपला असा नेक येईल. इथं थोडंसं आपल्याला असा डीप जाऊ द्यायचा आहे बाहेर. इथून समजलं? गळ्याला आकार कसा द्यायचा ते. कर्व असेल तर खूप सोपं जातं. कोणत्याही पद्धतीचा आकार तुम्ही सेम देऊ शकता. बघा,
इथून थोडा डीप गेला, इथं थोडं आतमध्ये यायचं आणि इथून थोडं बाहेर जायचं. कट केल्यानंतर याचा शेप तुमचा लक्षात येईल. इथं डीप जाईल आणि इथून असा पाळणा गळ्यासारखा आपला आकार इथं तयार झालेला आहे. समजलं? तर आपला नेक छातीच्या लाईनच्या बरोबर आहे म्हणून इथून आपण फक्त 0.25 इतकं मायनस करणार आहोत. अर्धा इंच मायनस करायचं नाही. समजलं तुम्हाला? आता खाली बघून घेऊयात. शोल्डर टू एपेक्स पॉइंट मार्क केला, तिथं एपेक्स टू एपेक्स मार्क करायचा. 7 होता त्याचा निम्मा 3.5 टाकला. इथं जेवढं मार्क केलं त्यामधून अर्धा इंच मायनस केलं म्हणजे 3 इंचावरती एक मार्किंग केलं. पुढे कमरेचा टक्स घेतला. कमरेचा टक्स घ्यायचा आहे 2.5 इंचचा. कमरेचं मार्किंग करून घ्यायचं. कमर होतं 5.25 इंच. 27ला डिवाइड 4 केलं तर 5.25 मिळालं. पहिल्या लाईनपर्यंत टेप ठेवायचा 3 इंच. तोच पॉइंट दुसऱ्या लाईनवरती ठेवायचा. कमरेचा चौथा भाग टाकला. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. हे 1.5 इंच जे काही शिलाई मार्जिन आहे हे जोडून घ्यायचं. समजलं असेल तुम्हाला इथपर्यंत. हे दोन्ही पॉइंट पण इथं जोडून घ्यायचे एपेक्स पॉइंटला. आता ही जी काही फिटिंग बाजूकडची लाईन आहे ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा. बघा 2.25 इंच. परत त्याचा सेंटर घ्यायचा 1.25 इंच. परत खाली त्याचा सेंटर घ्यायचा. पहिला जो काही सेंटर मार्क केला, पहिली लाईन आहे तिथून बाहेर अर्धा इंचावरती मार्क करा. दुसऱ्या लाईनवरती 0.25 आणि ह्या तिसऱ्या लाईनवरती 1 इंच आतमध्ये यायचं. हे तिन्ही मार्क लक्षात घेऊन प्रिन्सेस कटला आकार द्यायचं. बघा असं जोडत जायचं म्हणजे तो बरोबर तयार होतो. बघा झाला ना. दरवेळेला आपण पट्टीने आकार देत होते पण ह्या वेळेला मी तुम्हाला हाताने पण देऊन दाखवला, ज्यांना कोणाला कठीण वाटतं त्यांच्यासाठी. आता आपले प्रिन्सेस कट पार्ट जोडताना कमी किंवा जास्त व्हायला नको म्हणून इकडची लाईन मोजा. किती मिळाली? 5.5 इंचला एक लाईन कमी. तेवढंच आता ही लाईन मोजायची. बघा 5.5 इंचला एक लाईन कमी. इथं जेवढं मिळालं तेवढं स्ट्रेट कट करायचं असतं. हुकाय पट्टीकडे अर्धा इंच मायनस करायचं असतं. बघा इथं काही करायचं नाही, इकडून अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे. इथपर्यंत समजलं. आता मुंड्यातला टक्स घ्यायचा. मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे 1.25 इंचाचा. इथं 1.25 इंचावरती एक मार्किंग केलं. त्या 1.25 इंच टक्सच्या निम्म करायचं आणि ह्या पॉईंटच्या दोन्ही बाजूला निम्म मार्किंग करायचं म्हणजे टोटल टक्स 1.25 इंचाचा आला पाहिजे. हे दोन्ही मार्क आता एपेक्स पॉइंटला जोडायचे. सेम इकडचा पण इकडची ही लाईन आहे ती थोडी वरती जाऊ द्यायची. तर ती का जाऊ द्यायची? इकडची लाईन आपल्याला मोजून घ्यायची असते. ही जेवढी आली तेवढीच इकडची यायला पाहिजे. मग बघा टेप वरती गेला तिथं मार्किंग करायचं. फिटिंग लाईनकडे अर्धा इंचावरती एक मार्किंग केलं. इथं ही लाईन सरळ मार्क करायची. इथून पण हा बॉक्स तयार करून घ्यायचा. मुंड्याला आकार द्यायचा. दुसरी पेन वापरली म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. हे बघा नवीन मुंड्याला आकार पण देऊन झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग रेडी आहे, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं पण. आता तुम्हाला इथं ब्लाऊज तुमचा स्लीवलेस आहे. स्लीवलेस ब्लाऊजमध्ये तुम्ही मुंड्याला प्रॉपरली कसं तुम्हाला शेप तुमच्या बॉडीचा शेपनुसार असेल. तुमचा बॉडीचा शेप तुम्हाला कसा दाखवायचा आहे त्यावरती ते डिपेंड आहे. तर ते मी तुम्हाला सांगते की जास्त साईज असेल तेव्हा स्लीवलेस ब्लाऊजमध्ये तुम्हाला कसं दाखवायचं आहे आणि कमी साईज असेल तेव्हा तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊजमध्ये कसं दाखवायचं आहे. त्याआधी तुम्हाला हे सगळं लक्षात आलं असेल. तर आपण प्रिन्सेस कटला जेव्हा आपल्याला प्रॉपर आकार द्यायचा असतो, आपला बॉडीचा शेप प्रॉपर दाखवायचा असतो, तेव्हा आपल्याला मेजरमेंट कोणते लागतात?
शोल्डर टू ॲपेक्स आणि ॲपेक्स टू ॲपेक्स. हा प्लस पॉईंट जेव्हा आपल्याला मिळतो म्हणजे बघा इथून आपण शोल्डर टू ॲपेक्स मार्क केला आणि इथून आपण ॲपेक्स टू ॲपेक्स मार्क केला, असा आडवा आणि असा उभा, काय मिळालं आपल्याला प्लस पॉईंट, याला प्लस पॉईंट असं म्हणायचं. क्लिअर झालं. जेव्हा तुम्ही रेग्युलरी आपले व्हिडिओ बघणार तेव्हा तुम्हाला ही सगळी लँग्वेज माझी समजेल. जर का तुम्ही राजाराणी कोचिंगचा क्लास केला असेल तर ते एवढं पण नाही समजवत, ते फक्त समजवतात ते, पण ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये जास्त समजवतात. ते असं आपलं त्यांना मराठीमध्ये वगैरे ते समजवत नाही. मला भरपूर मेसेज येतात की ताई आम्हाला त्यांच्याकडून मराठीमध्ये शिकायचं आहे, तुम्ही मराठीमध्ये शिकलात का? तर मी पण हिंदीमध्ये शिकलेली आहे, पण तुमच्या जर का डोक्यात बसत असेल तर तुम्हाला ही मेथड काहीच कठीण वाटणार नाही. आणि ही जी काही एवढी मेथड आहे ना, ही आपली प्रत्येक ब्लाऊजमध्ये कंपल्सरी आहे. आता आपल्याला इथं सेंटरमध्ये टक्स घ्यायचा आहे, बॉडीचा शेप दाखवायचा. ब्लाऊज स्लीवलेस आहे, थोडा फॅन्सी पॅटर्न आहे, म्हणजे बॉडीचा शेप हा दाखवलाच पाहिजे. इथून आता 1 इंचावरती एक मार्किंग करायचं इथं. समजलं? इथून आपण 1 इंचाचा टक्स घ्यायचं किंवा पाऊण इंचाचा, म्हणजे इकडे पण एक मार्किंग करायचं, इकडे पण एक मार्किंग करायचं, म्हणजे पाऊण इंचाच्या निम्म करायचं इथून. तर किती मिळेल? अर्धा इंचाला 1 लाईन कमी आणि सेम इकडे अर्धा इंचाला 1 लाईन कमी, तेवढं मार्किंग केलं. आणि हे इथं जोडायचं. बघा, म्हणजे आपला बॉडीचा शेप हा प्रॉपर दिसेल. बघा आता हे जे काही अशा पद्धतीच्या लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत, तर तुम्ही ते सोडून प्लेन बघा की आपला तुम्हाला ब्लाऊजचा शेप कसा दिसतोय, प्रिन्सेस कटचा आकार, हा आपल्या गळ्याकडचा पार्ट, हुकाय पट्टीकडचा कसा दिसतोय, अगदी तुम्हाला प्रॉपर दिसून येतो. तर आता आपण हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. इथून पण कट करून घ्यायचं, जसं क्रॉस जातंय तसं कट करत चला. समजलं? आता तुम्हाला 1 टक्स ब्लाऊज पाहिजे असेल ना, तर तुम्ही इथून हे फक्त एवढं कट करायचं. प्रिन्सेस कटला आकार कसा द्यायचा समजलं असेल. अशा पद्धतीने आकार दिला तर तुमचा ब्लाऊज बॉडीमध्ये परफेक्ट बसतो. हा टक्स तुमचं जशी छातीचं तुमची साईज वाढत जाईल तसा तुमचा टक्स वाढत जातो, मुंड्यातला पण आणि कमरेतला पण. इथं थोडं एक्स्ट्रा कट करूया, वरून कट करायचं. गळ्याचा आकार कट करायचा व्यवस्थित. हे बघा इथून बरोबर येईल, इथं मला थोडासा हे वाटला म्हणून मी माझ्या पद्धतीने कट केला. समजलं तुम्हाला? इथून बघा बरोबर येईल असं. बघा इथं ठेवते मी ह्या साईडला, तर इथून दिसेल बघा अगदी प्रॉपर आपला शेप येणार आहे नेकचा. इथून हा टक्स पण मायनस करायचा, ही लाईन उचलायची आणि ह्या दुसऱ्या लाईनवरती ठेवायची, म्हणजे तुमचा बॉडीचा शेप हा प्रॉपर दिसून येईल. बघा हुकाय पट्टी किती येते ते मोजायचं आधी. तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही थोडी वाढवू शकता. हुकाय पट्टी चेक करायला विसरायचं नाही. बघा हा टक्स मायनस केला गेला, हा टक्स मायनस केला तर ब्लाऊज अजून छान नवीन असा लुक येतो. तुम्हाला जर का कपड्यावरती हा टक्स दाखवायचा असेल ना, तर मी तो इथं मायनस केला ना, तर तुम्ही तो मायनस करायचा नाही, कपड्यावरती डायरेक्टली स्टिच टाकून घ्यायची. समजलं? जसं आपण पाठीमागचा टक्स घेतो तेव्हा कशी स्टिच टाकतो, तेव्हा इथं तशी स्टिच टाकून घ्यायची. पण मला हा कपड्यावरती दाखवायचा नाही म्हणून मी हा इथं मायनस केला. पण तुम्हाला कपड्यावरती दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकतात. प्रिन्सेस कटचा आकार. आता मुंड्यातला टक्स मायनस करायचा. मुंड्यातला टक्स मायनस करण्यासाठी ही लाईन उचलायची इकडची पिंकवाली
आणि त्या दुसऱ्या पिंक लाईनवरती ठेवायची इथून. समजलं? बघा आता तुम्ही इथं स्टॅपलर मारू शकतात, टेप मारू शकतात, फेविकॉल जे काही असेल तुमच्याकडे ग्लू त्याच्याने चिटकवून घेऊ शकतात. माझ्याकडे हा फॅब्रिक ग्लू आहे म्हणून मी त्याच्याने चिटकवून घेतलं. हे बघा झाला. आता मुंडा कट करायचा. बघा आपण जो काही पहिला मुंडा मार्किंग केला होता ना, तो पहिला मुंडा आणि नवीन मुंड्याला आकार दिला तो अगदी परफेक्ट असा पुढच्या मुंड्याला कंटिन्यू झाला. व्यवस्थित कट करायचं, घाई करायची नाही, वेळ लागू द्या पण प्रॉपर कट करा. बघा परफेक्टली कटिंग झालेली आहे. वन टक्स ब्लाऊज हवा असेल तर असंच्या असं राहू द्यायचं, काहीही करायचं नाही. फक्त इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं. पण प्रिन्सेस कट हवा असेल तर काय करतो तुम्हाला माहिती आहे. या लाईनचा सेंटर घेतो 3 इंच एक लाईन इतकं, इथून अर्धा इंच खाली जातो ह्या लाईनपासून, या सेंटरपासून पाव इंच बाहेर येतो आणि आकार देतो. कर्व घेते, कर्वने आकार देते. तुमच्याकडे कर्व नसेल ना तर तुम्ही हाताने द्या. इथून प्रिन्सेस कटला आकार दिला. आता हे कट करून घ्यायचं. बघा प्रिन्सेस कटचा आकार. आता इथं चेक करायचं, इथं कुठं पॉइंट तयार झालेला दिसतोय का तर तिथून कट करायचं. इथं तर एवढं वाटत नाही, बघा तुम्ही पण बघू शकता. तर हे जेव्हा तुम्ही कपड्यावरती कट कराल ना तेव्हा तुम्हाला इथं थोडं क्रॉस जातंय तर हे डायरेक्ट पट्टीने स्ट्रेट करून घ्यायचं. समजलं? फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग आणि बॅक पार्टचं ड्राफ्टिंग दोन्ही आपलं रेडी आहे. बॅक पार्ट घ्यायचा, साईड पार्ट चेक करायचे. इथून एक लाईन इतकं खाली ठेवायचा, म्हणजे हे 1.5 इंच जे मार्जिन आहे ते जोडायचं. इथं जसं पण क्रॉस जातंय तसं क्रॉस जाऊ द्यायचं, खाली पण जसं आहे तसं जाऊ द्यायचं. बघा इथून तर हा मुंड्याचा आकार पुढे कंटिन्यू झालाच. इथं पण आहे तेवढं घेऊन घ्यायचं डायरेक्टली. इथं आपण एक्स्ट्रा काही मायनस करत नाही. इथं थोडंसं असा राऊंडमध्ये करून घ्यायचं. समजलं? इथं आता गडारुंदी चेक करायची. गडारुंदी चेक केली 2.25 इंच आहे. इथून आता तुम्ही बघायचं की तुम्हाला नेक डीप किती पाहिजे. म्हणजेच तुम्हाला खाली हे जे काही आपली दोरी आहे ही दोरी तुम्हाला कुठून लावायची, तुम्ही कुठून पण लावू शकतात. तर मी इथून 9 इंचापासून खाली लावणार आहे. बघा 9 इंचापासून खाली. समजलं? इथं 2.25 इंचावरती एक मार्किंग करते, म्हणजे आपली जेवढी वरती गडारुंदी मिळालेली आहे ना तेवढी. इथून आता दोरी लावायला सुरुवात करायची. इथून इथं हे सरळ घ्यायचं. इथून तुम्हाला अंदाजे हवा तेवढा तुम्ही इथून शेप घेऊ शकता. तुम्हाला मागे कसा शेप हवा आहे तो तुम्ही अंदाजे घ्या. इथं कुठलंही मेजरमेंट नाही. तर इथून तुम्हाला बघा खाली असा शेप मिळेल, म्हणजे इथून आपली पूर्ण दोरी अटॅच होईल इथून. तर इथं तुमची पहिली दोरी येईल, इथं दुसरी, तिसरी. इथं तुम्हाला हवे तेवढी लांब किंवा जवळ तुम्ही अंतरावरती दोरी अटॅच करू शकतात इथून पूर्ण. म्हणजे अगदी शेवटची पण आपली दोरीच आली पाहिजे. इथं बेल्ट तुमचा कुठलाही येणार नाही. तर ही दोरी कुठून येईल? ही इथून येईल. इथून
बघा इथून, म्हणजे इथून आपली दोरी ही स्टार्ट होईल. इथून पूर्ण अशी दोरी घेऊन घ्यायची. तर आपला कसा लूक तयार झाला हे तुम्हाला समजलंच असेल. इथं आपली अशी दोरी येईल, अगदी ही लास्ट दोरी, आणि इथं ही आपली सेंटरमध्ये आपण इथं ही दोरी बांधून घ्यायची आहे. अगदी छान असा लूक येणार आहे. जेव्हा तुम्ही स्वतः ट्राय करणार तेव्हा तुम्हाला समजेल. तर तुमच्याकडे एखादा ब्राइडल ब्लाऊज आला किंवा फॅन्सी किंवा तुम्ही स्वतःचं तरी शिवून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आता नेक आपला खूप डीप आहे म्हणून इथून मायनस अर्धा इंच करायचं. हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. शोल्डर पट्टी तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकतात. ब्रॉड हवी असेल ब्रॉड घ्या, छोटी हवी असेल छोटी घ्या, काही प्रॉब्लेम नाही. समजलं? हे बघा, इथून तर आपला हा नेक येईल. समजा ही बंद बाजू आहे, बघा ही बंद बाजू आहे. इथं ही बंद बाजू आहे. इथून आपली ही अशी दोरी येईल, आणि इथून हा वरती आपला नेक असेल, म्हणजे नेक पण राहील, खाली बेल्टच्या ऐवजी दोरी राहील, म्हणजे ब्लाउजला लूक तुमचा नवीन तयार होईल. समजलं तुम्हाला? फ्रंट पार्ट बॅक पार्टचं ड्राफ्टिंग कसं असेल, प्रिन्सेस कट कसा घ्यायचा, बेल्टवाला प्रिन्सेस कट पण सेम घ्यायचा, फक्त इथून तुम्हाला खाली हवा तेवढा बेल्ट तुम्ही कट करू शकता. तर अशा पद्धतीने बघा आपलं हे कटिंग रेडी आहे. आता आपलं इथे एक पॉईंट राहिलेला आहे, तो पॉईंट आपण क्लिअर करूयात. तो म्हणजे स्लीवलेस असेल तेव्हा काय करायचं. स्लीवलेस ब्लाऊज असेल तेव्हा तुम्हाला इथून एक्स्ट्रा अजून अर्धा इंच खाली जायचं आहे, आणि हे अर्धा इंच खाली गेल्यानंतर हे अजून सरळ मार्क करायचं. इथून परत मुंड्याला आकार द्यायचा, इथून थोडंसं असा बघा. म्हणजेच हे जेव्हा तुम्ही बॉडीमध्ये घालणार ना तेव्हा स्लीवलेसला नवीनच लूक येतो. एकदम असा घट्ट तुमच्या मुंड्यामध्ये तो चिटकून बसत नाही, थोडा लांब दिसतो आणि छान लूक येतो जेव्हा तुम्ही स्लीवलेस बनवता तेव्हा. सेम दुसऱ्या बाजूला पण इथं मागच्या बाजूला मागच्या पार्टमध्ये इथं अर्धा इंच मार्क करायचं. सरळ लाईन मार्क केली, इथून मुंडा थोडासा कंटिन्यू करायचा पुढे. हे बघा, तुम्ही एक वेळा ट्राय करून बघा, तुम्हाला स्लीवलेस ब्लाऊजला खूप छान असा लूक मिळेल मुंड्यामध्ये. तुमची बॉडी कितीही असू द्या, स्लीवलेस असेल तेव्हा तुम्ही हे करणं खूप गरजेचं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही स्लीवलेस ब्लाऊजची कटिंग करा. तुम्हाला ब्लाऊज कसा वाटतो ते पण मला नक्की सांगा. सध्या तर आता मला वेळ नाही, पण मी या अशा सेम ब्लाऊजचं स्टिचिंग आणि तुम्हाला फायनल लूक पण दाखवेल कधीतरी, जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा 7-8 दिवसात आपण बघूयात. सेम असा बॅकमध्ये दोरी घेऊन पूर्ण आपण त्याचा फायनल लूक बघूयात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला व्हिडिओची मदत होईल. तर आजचा व्हिडिओ इथं थांबवते. ब्लाऊज पेपर पॅटर्नसाठी दिलेल्या नंबरवरती मेसेज करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता थांबवते, आणि अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात. सर्वांनी आपला व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला, सर्वांचे मनापासून आभार मानते.